नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपलं इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे शेतकरी बांधवांच्या या आपल्या कंपनीमध्ये। तर आपल्या गावात दुकान असून ते आज 200 ते 300 किलोमीटर आपल्याकडे आलेले शेतकरी बांधव आहेत। तालुका गंगापूर, लासूर स्टेशन, जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणचे शेतकरी बांधव आज आपला 7 HP चा ऑल इन वन पॉवर विडर रोटावेटर खरेदी करण्यासाठी आपल्याकडे आले होते। तर त्यांच्याकडून आपण या पॉवर विडरचा पूर्णपणे एक्सपिरियन्स जाणून घेणार आहोत। ते तिथून आपल्याकडे काय आले किंवा वस्तू त्यांना कशा वाटल्या, काय काय सेटअप त्यांनी घेतला, तर त्यांच्याकडून सर्वतोपरी माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। तर सर्वप्रथम हा आपला 7 HP चा ऑल इन वन इंडियन ॲग्रो पॉवर विडर रोटावेटर आहे। तर एकाच मशीनला रोटावेटर सोबत वखर, कुळव, रेझर, कोळपे, मोगडा, पास, लोखंडी चाकं, रबरी टायर आणि रेझर ही सर्व अवजारं तुम्हाला मिळतात। तर सर्वच पिकांची, फळबागेची आंतरमशागत तुम्ही या पॉवर विडरच्या माध्यमातून करू शकता। तर त्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी जर आपण बघितलं तर इकडे दाखव जरा, 3.5 फूट रुंदीचा 32 ब्लेडचा ॲडजस्टेबल रोटर येतो तुम्हाला। तर ह्याला तुम्ही पूर्णपणे ॲडजस्टमेंट करू शकता। हे असं दोन्ही बाजूला तुम्हाला लावता येते। तर याला ॲडजस्टमेंट आहे। आता हे 32 ब्लेडचा ॲडजस्टेबल रोटावेटर आहे, जो की 2 फूट, 2.5 फूट, 3 फूट असा ॲडजस्टेबल आहे पूर्णपणे। तर तुमचं कपाशी असेल, तूर असेल किंवा डाळिंब, द्राक्ष, आंबा, केळी, सीताफळ, पेरू, लिंबोणी अशा वेगवेगळ्या पिकांमध्ये किंवा फळबागेमध्ये तुम्ही या रोटावेटर साहाय्याने मशागत करू शकता। त्यानंतर या मशीनला आता हे वखर येत आहे। ह्या वखराची पास तुम्हाला 2 फूट, 2.5 फूट, 3 फूट जशी तुमची रिक्वायरमेंट असेल त्याच्यानुसार तुम्हाला हे वखर मिळतंय। तर वखरला तुम्ही कापूस, तूर वखरणे असेल किंवा बाकीचे तुमचे पिकं असतील किंवा फळबागा असतील त्याच्यामध्ये तुम्ही या वखराचा वापर करू शकता। त्याच्यानंतर आता ह्यांची जी रिक्वायरमेंट होती की यांना रेगाट्या, जे कपाशीत दोरी धरायच्या ऐवजी डायरेक्ट हे आपण रेगाट्या मारले तर मागे जे कपाशी डोबून लावतात लोक, तर त्यांच्यासाठी हे रेगाट्या मारायचे किंवा लाईन मारायचे किंवा सऱ्या काढायचे, त्यांच्या वेगवेगळ्या भाषेत वेगवेगळे नाव आहे त्याला। तर आपण जनरली एक 4 फूट, आता ह्याला पूर्णपणे आपण ॲडजस्टेबल बनवलंय। 4 फूट, 3 फूट, 2 फूट हे जसं तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही ॲडजस्टमेंट याच्यामध्ये करू शकता। तर हे कापूस लावायच्या आधी जे रेगाट्या मारायची गरज पडते त्यासाठी हे रेगाट्याचं यंत्र आपण बनवलंय। आता हे म्हणजे सर्वात महत्त्वाचं यंत्र कुठलं, तर कोळपणी खुरपणी डवरणी यंत्र आहे। सोयाबीन, मका, ज्वारी, बाजरी, हरभरा, उडीद, मूग, गहू सर्वच पिकांच्या कोळपणी खुरपणी डवरणीसाठी हे 2 फणी कोळपणी यंत्र इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे यांनी बनवलंय। तर या कोळपणी यंत्राचं वैशिष्ट्य म्हणजे जशी तुमची पेरणी असेल 9 इंच, 12 इंच, 15, 18, 20, 22, 24, 30 इंच, प्रत्येक भागात पेरणीची पद्धत वेगळी। आपली पुण्याकडे 7 ते 9 इंचात पेरणी करतात, सातारा 11 ते 12 इंचात पेरणी करतात, सांगली 15 इंच, तर तुम्ही इकडं लातूर, बीड, धाराशिव त्या साईडला जाल तर 18 इंच। तसेच यांच्या भागात जर बघितलं आपण छत्रपती संभाजीनगर असेल, जालना, धुळे, यवतमाळ, नंदुरबार किंवा ते बुलढाणा त्या साईडला 18 ते 22 इंचापर्यंत लोक पेरणी करतात। तर आपलं जे कोळपणी यंत्र हे पूर्णपणे ॲडजस्टेबल आहे। तर ह्याला तुम्ही या ठिकाणी बघितलं नट बोल्टात आपण दिलेलं आहे, जशी तुमची पेरणी असेल त्यानुसार ॲडजस्टेबल आहे। तर 3 तासात 2 कोळपे चालतात। खालच्या पासा जे दिल्यात त्या पासा पण तुम्हाला आपण एक 9 इंचचे 2 पासा आणि 12 इंचचे 2 पासा दिले आहेत। तुमची जशी पेरणी असेल त्या पद्धतीने तुम्हाला लहान मोठ्या पासा या ठिकाणी बनवून मिळणार आहे। आता कोळपणी यंत्राला पाठीमागे बॅलन्सिंग व्हील दिलेलं आहे। बॅलन्सिंग व्हील का दिले, आपण प्रत्येक अवजाराला बॅलन्सिंग व्हील याच्यामध्ये जोडता येण्याची सिस्टम आपण केली, जेणेकरून तुम्ही एक माणूस जर एका दिवसभर जर 10 तास 12 तास काम करत असेल या मशीन सोबत, तर त्याला थकवा जाणवला नाही पाहिजे किंवा त्याच्या खांद्यावरती लोड नाही आला पाहिजे, त्यासाठी बॅलन्सिंग व्हील आहे। तुम्हाला खाली जमिनीत किती अवजार घुसवायचे त्यानुसार तुम्ही ते व्हील ॲडजस्ट करू शकता आणि दिवसभर अगदी आरामात तुम्ही मजेशीर चालू शकता। आता हे सगळे अवजार चालवण्यासाठी आता याच्यामध्ये एक रेझर राहिलं, 1 फूट रुंदीचा रेझर तुम्हाला याच्यासोबत मिळतोय। तर आता हे जर आपण बघितलं तर हे रेझर आहे, हे अशा पद्धतीने काम करतंय। तर या रेझरचा वापर तुम्ही सरी काढण्यासाठी, भर लावण्यासाठी वापरू शकता। आता ही ज्यावेळेस तुम्हाला हे सगळे अवजार पाठीमागचे लावायचे त्यावेळेस रबरी टायर काढायचे आणि हे लोखंडी चाकं जोडायचे। आता हे लोखंडी चाकं पण आपण आपल्या कंपनीमध्ये स्वतः बनवल्यामुळे मजबूत आणि हेवी चाक आहेत एकदम। तर याचे तुम्हाला ॲडजस्टमेंट पण आहे। 4 म्हणजे 8 इंच तुम्ही चाकं आतमध्ये करू शकता, 8 इंच बाहेर करू शकता। बऱ्यापैकी आता कंपनीचे अवजार किंवा कंपनीचे लोखंडी चाकं जे असतात ते आपण देत नाही। ही जी अवजार आणि लोखंडी चाकं आपण बनवतोय हे आपण आपल्या कंपनीमध्ये स्वतः बनवतोय इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी, जे की मजबूत, हेवी आणि ॲडजस्टेबल आहेत। किती कडक जमीन असेल तरी तुमची ते चालणारी आहेत। तर अशी ही लोखंडी चाकं आहेत। ज्यावेळेस तुम्हाला हे अवजार जोडायचे त्यावेळेस तुम्हाला हे लोखंडी टायर लावणं आवश्यक आहे, जेणेकरून काय राहणार तुमचं ग्रिपिंग चांगलं बसतंय। रबरी टायरचा वापर जो आहे तो शेतात तुम्हाला मशीन घेऊन जाण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी करणार आहात। आता हे मशीन बद्दल जाणून घेऊयात। 7 HP 4 स्ट्रोक पेट्रोल इंजिनचा हे मशीन आहे पॉवर विडर। तर याला 2 फॉरवर्ड गिअर आहेत। या ठिकाणी जर आपण बघितलं 2 फॉरवर्ड गिअर आहेत, एक रिव्हर्स गिअर आहे। हा तुमचा फॉरवर्ड क्लच आहे, इकडे रिव्हर्स क्लच आहे, रेस तुमच्या हातामध्येच आहे। टूल बॉक्स तुम्हाला इथे दिलेला आहे, ऑन ऑफचं बटन इथं आहे। हँडलची उंची जी आहे ती तुमच्या गरजेनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। आता समोर तुम्हाला रेस्टिंगसाठी पुढं ते स्टँड पण त्याला दिलेलं आहे। तर आता याला आपण कोळपणी यंत्र जोडलेलं आहे। कोळपणी यंत्राचा लाईव्ह डेमो आपण या ठिकाणी चालवून बघूयात की मशीन काम कसं करते तुम्हाला लक्षात येईल।
त्याच्या आधी आपण यांचं नाव आणि पत्ता हे सगळ्या गोष्टी जाणून घेऊयात की ते कुठून आलेत, काय आलेत, त्यांना मशीन कशी वाटली, काय काय अवजार त्यांनी आपल्याकडून घेतले, तर संपूर्ण माहिती त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात. एकदा हे मशीन चालू करू. 1 मिनिट, 2 मिनिटं मामा. अरे पेट्रोल काढलंय का त्याच्यामधलं? करा चालू. थांबा हे चॉक द्यावं लागतं. सोडा 1 मिनिट. हा इकडे. आता परत गिअर टाकायचं तुम्हाला. पहिला फास्ट टाकायचं, स्लो टाकायचं. ते गिअर टाकला की तुम्ही हे कोळप यंत्र आपलं. आता हे अशा पद्धतीने कोळप यंत्र काम करतंय. पाठीमागे बॅलन्सिंग व्हील असल्यामुळे तुम्हाला किती तुम्ही दिवसभर जरी चालवलं तरी तुम्हाला अडचण नाहीये. आता रिवर्स घेताना तुम्हाला दाखवतो. रिवर्स घेताना हा रिवर्स क्लच दाबायचा. हे फॉरवर्ड दाबलं की मशीन रिवर्स येते. क्लच सोडलं की मशीन थांबते. आता तुम्हाला फास्ट गिअर टाकला की मशीन फास्ट पळते. रेस तुम्ही जेवढी दाबाल तेवढं ते चालतंय. आता हे असं वर्क करते. आता वळवून घ्यायला पण तुम्हाला दाखवतो. ते वळवायला हे तुम्ही जागेवर पण मशीन अशी वळवू शकता. पूर्णपणे जागेवर इझिली वळवू शकता. हँडलची उंची कमी जास्त करता येते. आता कोळप यंत्र किती लावायचे खाली इकडे दाखवा जवळ जरा. आता ह्याला सेटिंग आहे. ह्याला आपण होल दिले आहेत. खाली दाखवा जरा. आता हे होल ऍडजस्ट केले. हे चाक वरती घेतलं की मशीन जास्त खाली घुसतंय. चाक खाली घेतलं मशीन वर येते. तर ते तुम्हाला अशा पद्धतीने तुम्ही त्याची सेटिंग करू शकता. आता रिवर्स गिअरचं इकडे जवळ दाखवा. रिवर्सला इथे न्यूट्रल करायचं. इथं न्यूट्रल केलं, हा रिवर्स क्लच दाबायचा. फॉरवर्ड क्लच दाबला की मशीन तुमची मागे येते. ओके, तर हे बेसिक ऑपरेटिंग झालं. रिव्हर्स फॉरवर्ड गिअर बॉक्स आहे आणि तुमच्या गरजेप्रमाणे तुम्ही पाहिजे ते स्पीड याच्यामध्ये ठेवून पाहिजे तशी ऑपरेटिंग करू शकता. आता समोर आपण एक्स्ट्रा बंपर मारले. नॉर्मल खालचं समोर स्टँड लावा जरा. तर समोर आपण एक्स्ट्रा बंपर मारले. हे फॅब्रिकेटेड तुम्हाला कोण करून देत नाही. पण ज्यावेळेस तुमचं अवजार नॉर्मली 4 इंच 5 इंच घुसतंय, त्यापेक्षा जर जास्त तुम्हाला घुसवायची गरज पडली खाली, समजा रानात तुम्हाला तण जास्त आहे किंवा हे, तर त्यावेळेस तुम्हाला समोर तुम्ही 40-50 किलो 20 किलो 30 किलो वजन ठेवू शकता. मशीनला ताकद भरपूर आहे, पण लोड बॅलन्सिंगचे तुम्ही गरज लक्षात घेऊन ते लोड बॅलन्सिंग तुम्हाला करता आलं पाहिजे, जेणेकरून अवजार जे आहेत ते शेतात चांगले चालतात. आता अवजार तर आम्ही स्वतः बनवतोच आणि हे समोर बंपर पण मारून देतोय. या मालक आपलं नाव वगैरे सांगा जरा. इंडियन ॲग्रो मधूनच का घ्यायचं तर ते हे लोक तुम्हाला ते सांगतील. या की सर, या तुम्ही पण या. आणि आमच्याकडून काय आहे की या मशीनला शासकीय सबसिडी पण उपलब्ध आहे. अवजारं लोखंडी चाकं आम्ही स्वतः बनवतो, त्याच्यामुळे ते मजबूत हेवी ॲडजस्टेबल आहेत. आणि याचे जे काही स्पेअर तुम्हाला लागतात, बऱ्याच ठिकाणी काय होतं मशिनरी विकल्या जातात, परत स्पेअर मागितलं की ते भेटत नाहीत बऱ्याच वेळा. तर स्पेअर वगैरे तुम्हाला कधी पण आपल्याकडे मिळतात. कुरिअरनं पाठवतो आपण, सर्व्हिस वगैरे भेटते. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये मिळतात. तर हा आपला 7 HP पॉवर वगैरे संपूर्ण माहिती तुम्हाला सांगितली. अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क साधू शकता. आपला जो नंबर आहे त्या नंबरला प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट देऊ शकता. लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता. घर बसल्या पण तुम्हाला याचे प्रॅक्टिकल जे डेमो आहेत शेतातले वगैरे ते पण तुम्हाला आपण पाठवतो. ऑनलाईन बुकिंग केलं तर डिलिव्हरी संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला घरपोच मिळते. तर जाणून घेऊयात आपण. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव वगैरे सांगा. रंगनाथ हिरामन गिटरे, रायपूर. ओके. तालुका गंगापूर. ओके. जिल्हा छत्रपती संभाजीनगर. ओके. तर हे मशीन तुम्हाला आता तुम्ही काय काय कामासाठी घेतलं या इकडे थोडं मागं. तुम्ही या मशीननं काय काय कामं करणार आहात. आता ह्यांनी आपल्याकडे ऑल इन वन सेट घेतलेला आहे, म्हणजे त्याला वखर, कुळव, रेझर, कोळपे, लोखंडी चाकर, रबरी टायर आणि रोटावेटर. तर आता तुम्ही हे काय अवजार आहे. हे सरीवाडासाठी म्हणजे सरी म्हणजे रेगाट्या किंवा सरी वाढायचं. हा, रेगाटे घ्यायचं. हा, हे कशासाठी वापरणार तुम्ही. रेगाटे घ्यायचं म्हणजे वडायला. पण कुठल्या पिकासाठी म्हणजे तुरीला, कापूसला. कापूस आणि तूर मध्ये रेगाट्या मारण्यासाठी हे काम आहे. आता हे तुमचं वखर, हा, हे कापूस तूर मध्ये वखरणी मारण्यासाठी. ते पलीकडलं ते कोळपणी. कोळपणी, सोयाबीन, ज्वारी, हरभरा, कोळपणी डवरणीसाठी. आणि सगळ्याच पिकांमध्ये किंवा बागेमध्ये रोटर तुम्ही वापरू शकता. आता अवजार तुम्हाला कसे वाटले, अवजारांबद्दल सांगा. बाकी शेतकऱ्यांना पण काय सांगताल. सगळं चांगले वाटले. तुम्ही तुमच्या जवळ पण भेटते, पण इतकं लांब यायचं कारण काय. नाही, अवजार इकडे चांगली दिसली म्हणून. आणि मशीन बी चांगलं आहे. मशीन पण चांगलं आहे. आमचे व्हिडिओ किती वर्षापासून बघताय. आम्ही आता कमीत कमी 1.5 वर्षापासून. ओके. तुमचं जसं तुम्हाला अपेक्षा होती, जसं व्हिडिओ बघताय तसं इथं तुम्हाला बघायला भेटतंय. पूर्ण काय बदल आहे म्हणजे. नाही, बरोबर आहे. तसंच जसं व्हिडिओ मध्ये तसंच. मशीन बद्दल समाधानी आहेत. हा. आणि हे तुमचं नाव आहे. जर त्या भागातले कोण शेतकरी असतील तर गंगापूरला ह्यांच्याकडे जाऊ शकतात. आणि ह्यांच्याकडून मी हे ज्यावेळेस
कपाशीसाठी रेगाट्या मारणार आहेत किंवा वखार चालवणार आहेत, रोटर चालवणार आहेत, सोयाबीन, ज्वारी, हरभरा, कोळपणी डवरणीचं काम करणार आहेत, तर ह्यांच्याकडनं मी सगळेच व्हिडिओ आपले मागून घेतोय जेणेकरून बाकी शेतकऱ्यांना बघण्यासाठी चालतील. चालेल. ते तुम्ही व्हिडिओ मला टाकून 100% पाठवायच्या बरं, बरं, वस्तू. टाकून. वस्तू आवडली हा 100% समाधानी. तर हीच आपली इंडियन ॲग्रोची खासियत आहे, जी शेतकरी बांधवांचं 100% समाधान करणारी कंपनी. शेतकरी बांधवांची आपली प्रयोगशाळा, जिथे शेतकरी बांधवांच्या गरजेप्रमाणे त्यांना जसं रिक्वायर्ड आहे तसं अवजारं आपण या ठिकाणी स्वतः बनवून देतोय. तर अधिक माहितीसाठी संपर्क साधा. प्रत्यक्ष डेमोसाठी इंडियन ॲग्रो इंडस्ट्री, चाकण, पुणे नाशिक हायवेवर संतोषनगर बाम, चाकणपासून 5 किलोमीटर अंतरावर भारत पेट्रोल पंपासमोर आपली ही कंपनी. तर अधिक माहितीसाठी संपर्क साधा. प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या. ऑनलाईन बुकिंगसाठी आमचा जो नंबर आहे 96 99 100 225 या नंबरला संपर्क साधून याची संपूर्ण माहिती घर बसल्या व्हॉट्सअपवर मिळवा. सीझनची गर्दी टाळण्यासाठी आपली ऑर्डर आजच बुक करा. त्यांना जरा जवळ जाऊन बाईक ट्रॉलीचा नंबर दाखव तिथं, मग ते लक्षात येईल सगळं. घर बसल्या व्हॉट्सअपवर मिळवू शकता. ऑनलाईन बुकिंग केली तर डिलिव्हरी पण तुम्हाला त्या ठिकाणी घरपोच मिळते. पहिलं कॉल केला होता तर ते त्यांना आता आपण ही मशीन डिलिव्हरी देतोय. तर तुम्हाला जरी मशीन पाहिजे असेल तर आमच्या नंबरला संपर्क साधा. नंबर शो ऑफ करते इथं 96 99 100 225 9699 100 225 96 99 100 225. इंडियन ॲग्रो इंडस्ट्री, चाकण, पुणे. धन्यवाद शेतकरी बंधूंनो. जय जवान जय किसान.